नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव सत्य की फसवणूक, किंवा शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव भ्रम की वैज्ञानिक सत्य. लोकांचे थक्क करणारे अनुभव आणि त्यामागची काही शास्त्रीय कारणे. चला तर मग. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी एकदा तरी नक्कीच वाटलेलं असेल, झाला शेवट. कोणी रेल्वेच्या ट्रॅकवर चुकून पाय ठेवतो, तर कोणी सर्पदंश झाला असे समजून गोंधळतो, तर कोणी हॉस्पिटलमध्ये अर्धवट शुद्धीत शेवटची इच्छा सांगायला लागतो. मी एकदा यवतमाळवरून शेगावला जात होते. बसमध्ये भर गर्दी. मध्येच अचानक बसचा टायरच फुटला आणि बस पलटी होणार असे वाटले. सगळं आरडाओरड करत होते आणि मी सुद्धा डोळे गच्च बंद केले. आणि तेव्हाच वाटलं, बस संपलं आता सगळं. आता जर वाचवल तर तो परमेश्वरच आपल्याला वाचवू शकतो. परंतु काही क्षणातच बस स्थिर झाली आणि सगळे आम्ही जिवंत होतो. तेव्हाच बसमधल्या एका म्हातारा आजीबाई म्हणाल्या, अहो, माझ्या डोक्यावरून माझ्या नवऱ्याचं भूत गेलं. बहुतेक त्यानंच आपल्या सगळ्यांना वाचवलं असेल. आणि आम्ही सगळे प्रवासी मनमुराद त्या आजीबाईच्या बोलण्यावर हसलो. परंतु मनात मात्र तो क्षण आजही ठसलेला आहे की जी शेवटची चाहूल होती ना, आणि तीच काही लोकांच्या बाबतीत खरोखर जगण्याची दुसरी संधी बनते. आज आपण अशाच काही लोकांबद्दल बोलणार आहोत, जे मृत्यूच्या दारात जाऊन वापस आले आणि त्यानंतर एक नवीन दृष्टी त्यांना मिळाली, एक नवीन आयुष्य त्यांना मिळालं. आणि हा अनुभव म्हणजे काय होता, तो का होता, आणि त्यामधून आपण काय शिकलो पाहिजे. चला, आज आपण नियर डेथ एक्सपिरियन्स या विलक्षण पण वैज्ञानिक वास्तवाचं दार उघडूया. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे काय? नियर डेथ एक्सपिरियन्स, ज्याला आपण आता NDE असं अनुभवतो किंवा असं बोलतो, परंतु NDE म्हणजे एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या अगदी जवळ गेलं असताना किंवा जात असताना, म्हणजेच त्याला डॉक्टरनी क्लिनिकली डेथ किंवा क्लिनिकली मृत्यू जाहीर केले असताना, किंवा त्याच्या हृदयाची धडधड थांबलेली असताना, श्वास चालत नसतो, मेंदूचे संकेत थांबलेले असतात, पण तरीही काही वेळा तो व्यक्ती परत शुद्धीवर येतो आणि सांगतो की मी कुठेतरी प्रकाशाकडे चाललो होतो. मला माझं शरीर खाली दिसत होतं. मी माझ्या मयत नातेवाईकांना भेटलो, जे आधीच मृत झालेले होते. त्यांच्याशी माझी भेट झाली आणि एक शांत असं थंडगार वाटत होतं. NDE घडतो तेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही. मेंदू शटडाऊन होत असतो. त्याच वेळी सेरोटोनिन, एंडॉर्फिन आणि DMT सगळे रसायन एकाच वेळी स्त्रवत असतात, आणि ज्यामुळे एक वेगळाच ट्रान्स किंवा आपण स्वप्नवत अनुभव त्या व्यक्तीला येत असतो. डॉक्टर याला म्हणतात की रिॲक्टिव्ह हॅल्युनेशन असे म्हणतात. म्हणजेच मेलेलं नसतानाही मेंदू मृत्यू जवळ येताना काही सेकंद जीव अनुभवतो. त्या व्यक्तीसाठी ते निर्माण करतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर माणूस जेव्हा मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्याच्या भीती,
आशा, आठवणी, श्रद्धा आणि त्याला वाटते की तो गृहीत धरतो सगळं आणि ते एकत्रितपणे जागृत होतं आणि त्यामुळं त्याला वाटतं की तो कुठल्या तरी दिव्य जागेवरून चालला आहे. त्याला देवदूत भेटतो आहे किंवा एखादा शांत प्रकाश त्याचं स्वागत करतो आहे. काही वेळा आयुष्याचा फ्लॅशबॅक किंवा शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव सुद्धा त्या व्यक्तीला येतो. याची भावनिक आणि आध्यात्मिक बाजू काय आहे? तर अनेक लोकांनी असे अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं आहे. ते जास्त आध्यात्मिक आता झाले आहे. दुसऱ्यांबद्दल अधिक प्रेमशील ते बनलेले आहे आणि त्यांचा आता मृत्यूला घाबरणं देखील त्यांचं आता कमी झालेलं आहे. NDE म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स आपल्याला हे शिकवतं की मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर ते आहे एक प्रवेशद्वार. आपल्या श्रद्धा, अनुभव आणि मेंदू याचं सुंदर मिश्रण म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स. एक व्यक्ती ज्यांना असा अनुभव आला त्यांचं नाव आहे अनिता मुरजानी. या स्त्रीला कर्करोगाने शेवटचा टप्पा गाठलेला होता. ती ICU मध्ये कोमात होती. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला सांगितलं की ती आता 24 तासाच्या आत कधीही जाऊ शकते. पण या अवस्थेत तिला असे वाटले की मी शरीराच्या बाहेर होते. सर्वत्र प्रकाश होता. मी माझ्या गेलेल्या वडिलांना भेटले. ती 30 तासानंतर शुद्धीवर आली आणि चक्क अगदी काही आठवड्यात ती पूर्ववत ठणठणीत बरी झाली. आणि त्यानंतर तिने एक पुस्तक लिहिलं, डाईंग टू बी मी. आणि आज नियर डेथ एक्सपिरियन्स हे एक जगप्रसिद्ध उदाहरण मानलं जातं. मित्रांनो, नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे मृत्यूच्या जवळ गेलेल्या अवस्थेत आपल्या मेंदूच्या, भावनांच्या आणि श्रद्धेच्या संमिश्रतेचे निर्माण होणारे एक विलक्षण अनुभव, जो माणसाला आयुष्य नव्याने जगायला शिकवतो. साहजिकच आपण हे जे कोणी अनुभव बघतो तेव्हा कोणीही त्याचा विचार करेल की नक्की काय होतं, आपल्या मेंदूच्या आत असं काय आहे किंवा काय घडतं. मेंदू हे एक अजीब चीज आहे. तिची संपूर्ण आकलन शास्त्रज्ञांना सुद्धा आजवर झालेलं नाही आणि त्यामुळे जो काही उलगडा शास्त्रज्ञांनी केला आहे त्या अशा अनुभवातून तो आपण आता पाहूया. शास्त्रीय दृष्टिकोनामधून तो एक मेंदूतील रासायनिक रणभूमी तयार होती आणि अशा अनुभवाच्या वेळी मृत्यूच्या क्षणी, विशेषतः जेव्हा हृदय थांबतं किंवा माणूस कोमामध्ये असतो, तेव्हा शरीराच्या आत आणि शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजन मिळणं थांबतं आणि ही वेळ मेंदूसाठी जगण्याची एक युद्धभूमी बनते. त्यावेळी मेंदू म्हणतो, आता शेवटची ताकद लावायची, काहीही करून या शरीराला वाचवायचं. ही ताकद म्हणजे काय? या अवस्थेत मेंदूमध्ये अचानकपणे काही मोठ्या गोष्टी घडू लागतात. पहिलं तर हायपोक्सिया म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजन मिळत नाही आणि म्हणून मेंदू गोंधळून जातो. तो फायर अलर्ट सुरू करतो. सर्व भागात तो संदेश पाठवतो की आता तयार राहा. न्यूरोकेमिकलचा स्फोट होतो. सेरोटोनिन, एंडोर्फिन, डोपामाइन, ग्लुटामेट, काही वेळा DMT ही रसायने प्रचंड प्रमाणात स्त्रवू लागतात आणि ही रसायने वास्तविकता, आनंद, शांतता, स्वप्न ह्यासारखे अनुभव निर्माण करतात. व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये विद्युत हालचाली चालू होते. या अंगामुळे
त्यांना प्रकाश दिसू लागतो, देवदूत दिसतात, पांढरे उजेड, हे सर्व दृष्टिकोनातील दृष्टी केंद्रातील म्हणजेच ऑक्सिपिटल लोब यांच्यातील हालचालीमुळे हे सगळं घडत असतं. टेम्पोरल आणि पेरिएटल यांच्या जंक्शन गोंधळ होतो. हा जो टेम्पोरल आणि पेरिएटल जंक्शन आहे ते आपल्याला सतत आपल्या भोवतालीची जाणीव करून देत असतं. हा भाग आपण कुठे आहोत, शरीरात आहोत की बाहेर आहोत हे ठरवतो. ऑक्सिजन कमी झाल्यावर हे केंद्र चांगलंच गोंधळतं. समजा आपला मेंदू आपलं एक संगीत संमेलन किंवा संगीताचा कार्यक्रम चालू आहे असं समजा. सर्व वाद्यवृंद शांतपणे चालू आहे, पण अचानक वीज गेली आणि तसंच काहीसं मेंदूच्या बाबतीत होतं. तेव्हा सर्व वादक एकाच वेळी जोरजोरात वाजवायला लागतात, सगळे सूर बोंबलतात आणि आपल्या कानाला विचित्र पण शक्तिशाली संगीत ऐकू येतं. आणि हेच आहे नियर डेथ एक्सपिरियन्स, मेंदूमधील स्वरूप. त्यावेळी काही जणांना वाटतं, असा भास होतो की संपूर्ण आयुष्य एका क्षणात आठवलं, कारण मेंदूच्या स्मृती केंद्र आहे त्याच क्षणी शेवटचा प्रयत्न करत असतो की सर्व आठवणी पुन्हा उजळून टाकण्याचा. काही जणांना आउट ऑफ बॉडी अनुभव मिळतो, तर त्याचं काय स्पष्टीकरण आहे, तर आपण ICU मध्ये आहोत, शरीर बेशुद्ध असतं, पण आपल्याला वाटतं की आपण वर उभे आहोत आणि आपलंच शरीर जे संथ पडून आहे ते खाली बघतो आहे असं होतं. कारण टेम्पोरल पेरिएटल जंक्शनला चुकीचे सिग्नल पाठवतात, त्यामुळे शरीराचा स्व ओळखीचाच गोंधळ निर्माण होतो. याला वैज्ञानिक पुरावे देखील आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या 2013च्या स्टडीनुसार मृत्यूच्या 30 सेकंद आधी मेंदूतील विद्युत संकेत अचानक खूप वाढतात. सॅम पार्निया न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे जे शास्त्रज्ञ आहे ते त्यांच्या स्टडीनुसार अनेक पेशंट मृत घोषित झाल्यावरही काही मिनिट त्यांचा मेंदू सक्रिय राहतो आणि त्या दरम्यानच ANDE म्हणजेच नियर डेथ एक्सपिरियन्स अनुभवल्या जातो. आपल्यासाठी याचा काय अर्थ आहे, तर आपल्या शरीराचा मेंदू शेवटच्या क्षणापर्यंत लढत असतो आणि त्या क्षणी तो आपल्याला एक जगण्याचं सुंदर स्वप्न देऊन जातो. आणि म्हणूनच NDE हा एक चमत्कारिक अनुभव नाही, तर तो एक आपल्या मेंदूचा अद्भुत क्षमतेचा एक नम्र नमस्कार आहे. हे लक्षात घ्या. शरीरातून बाहेर जाणं हा भ्रम असतो की त्यात काही तथ्य आहे. त्याच्यात नियर डेथ एक्सपिरियन्सचा सर्वात प्रसिद्ध आणि गूढ वाटणारा भाग म्हणजे मी ICU मध्ये पडलो होतो, पण मी वर हवेत तरंगत होतो. माझं शरीर खाली संथ पडलेलं होतं. डॉक्टर उपचार करत होते आणि मी हे सगळं पाहत होतो. या प्रकारच्या अनुभवाला इंग्रजीत आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स असे म्हणतात. आणि मराठीत आपण याला म्हणू शकतो की आपल्या शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव. आणि हा अनुभव मेंदूत येतो कुठून? या अनुभवानंतर अनेक लोक समजतात की शरीर सोडून आत्मस्वरूपात काही वेळ अस्तित्व टिकवलं. शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपल्या आत्म्या रूपात आपलं अस्तित्व टिकवलं जातं. पण विज्ञान याचं वेगळं स्पष्टीकरण देतं. याच्यामध्ये मुख्य दोषी कोण आहे, तर आपण मगाशी जे सांगितलं टेम्पोरियल पेरिएटल TPJ हा मेंदूतील असा भाग आहे जो आपल्याला आपलं शरीर कुठे आहे
आपण कुठे आहोत हे समजवायला मदत करतो. पण जेव्हा मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतं आणि किंवा समजा हे चुकीचं क्षेत्र चुकीचं कार्य करतं, तेव्हा व्यक्तीला वाटू शकतं की आपण आपल्या शरीराच्या बाहेर आहोत. एका संशोधनात वैज्ञानिकांनी अशा एका रुग्णांच्या मेंदूतील TPJ भागावर इलेक्ट्रिक उत्तेजन दिलं. थोडक्यात आपण म्हणूया की त्याला इलेक्ट्रिक करंट दिला आणि त्या पेशंटने सांगितलं की माझं शरीर मी वरून पाहतोय. म्हणजे हे एक न्यूरोलॉजिकल म्हणजेच मेंदूत तयार केलेला एक भ्रम असू शकतो. ICU मधील भ्रम की सत्य याचं एक उदाहरण आपण पाहूया. एक 70 वर्षीय रुग्ण हृदयविकारानंतर ICU मध्ये शुद्धीवर आलं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना शुद्ध आली आणि तेव्हा त्यांनी डॉक्टरांना काय सांगितलं की तुम्ही माझ्या छातीवर झटापट करत होता. एका सिस्टरच्या केसात पिन होती आणि दुसरा डॉक्टर चष्मा पुसत होते. यावरून काय हे जे वर्णन केलं त्या वर्णनामुळे डॉक्टरही चक्रावले. तो तर बेशुद्ध होता, त्याचे डोळे बंद होते. यावर 2 शक्यता त्यांनी मांडल्या जातात. एकतर मेंदूने अनुभव तयार केला असेल तिच्या माहितीवरून, किंवा काही संवेदना आणि ऐकण्याच्या गोष्टीवरून मेंदूने दृश्य तयार केले. कारण आपण झोपेत सुद्धा स्वप्न बघतो आणि ही एक आध्यात्मिक बाजू नाही की शरीराच्या बाहेर पडण्याची. खरं तर अनेक धर्म आणि परंपरांमध्ये आत्मा शरीर सोडतो ही संकल्पना आपल्याला हिंदू धर्मात आत्मा शरीरातून बाहेर जातो आणि पुढच्या जन्माच्या वाटेवर निघतो असं आपल्या हिंदू धर्मात सांगितलं जातं. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स हे एक आध्यात्मिक अनुभव आहे. ज्येष्ठ नागरिकांचा दृष्टिकोन आपण पाहिलं तर एक प्रश्न आपण विचारू शकतो की मी जर ICU मध्ये असताना माझं शरीर खाली होतं आणि भान मात्र वर होतं, असं जर वाटलं तर ते खरंच होतं का? त्याचं सरळ उत्तर आहे कदाचित नाही. पण त्या अनुभवानं आपलं जगणं मात्र बदले. मृत्यूची जी आपल्या मनात मृत्यूबद्दलची भीती होती ती कमी होईल आणि आयुष्याचं आपल्याला एकंदरीत महत्त्व कळेल. हे मात्र अधिक सत्य आहे. त्यानं आपल्या एक आत्मचिंतनाची संधी प्राप्त करू शकतो. शरीर रूपी बाहेर जाण्याचा अनुभव खरा खोटा जे काही असो, पण त्यातून आपण हे मात्र नक्की शिकलो की आपण फक्त शरीर नाही. आत्मभान हे फार सूक्ष्म आणि शक्तिशाली आहे आणि आपलं अस्तित्व केवळ श्वास नाही, त्यात अनुभवाचं एक गूढ अशी शृंखला आहे. शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव हा एक भ्रम असू शकतो, परंतु तो अनुभव आपल्याला आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायला मात्र जरूर शिकवतो. हे मात्र 100% सत्य आहे. प्रकाशाकडे वाटचाल किंवा सुरुंगातून देवदर्शन हे मी एका लांब अंधाराच्या सुरुंगातून चालतो आहे आणि टोकाला मात्र एक तेजस्वी शांत पांढरट प्रकाश होता. हा अनुभव नियर डेथ एक्सपिरियन्स मध्ये सर्वात मान्य आणि प्रभावशाली, सर्वात भावनिक मानला जातो. हजारो रुग्णांनी तो अनुभवला आहे. तेजस्वी प्रकाश, शांततेचा सागर, कोणतीही वेदना नाही आणि एक दिव्य अशी ओढ त्या प्रकाशाकडे. अशा प्रसंगी अनेक जण म्हणतात की तो प्रकाश म्हणजेच ईश्वर, तो प्रकाश म्हणजेच स्वर्ग किंवा तो प्रकाश म्हणजेच मोक्ष असावा. परंतु याला वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे.
या प्रकाशाचा अनुभवाने इतकी गूढता निर्माण केली आहे की वैज्ञानिकांनाही त्यावर सखोल संशोधन केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही कारणं दिलेली आहेत की व्हिज्युअल कोर्टेक्स ची अति सक्रियता, मेंदूचा दृष्टीसाठी जबाबदार भाग म्हणजे व्हिज्युअल कोर्टेक्स हे केंद्र मृत्यूच्या क्षणी जास्त किंवा अति सक्रिय होतं. विशेषतः डोळ्यांना आणि मेंदूला ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे त्यात एक प्रकारची लाईट फ्लॅश ऍक्टिव्ह होतो, ज्यामुळे माणसाला असं वाटतं की तो प्रकाशाकडे चाललेला आहे. दृष्टी तर सुरुंगासारखी होती. अचानक ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे डोळ्यांना दिसणारे चित्र हळूहळू कमी होऊन केवळ मध्यभागी दिसू लागतं, म्हणजे जे सुरुंगासारखं दृश्य निर्माण होतं. हेच टनेल व्हिजन NDAच्या अनुभवात घडतं. न्यूरोकेमिकल रिॲक्शन. मेंदू DMT नावाचा एक नैसर्गिक रसायन स्त्रवतो आणि DMT सध्या मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये वापरलं जातं, कारण ते प्रकाश, ते देवदर्शन, तो शांततेचा अनुभव निर्माण करतं. ज्येष्ठ नागरिकांना हे आधीपासूनच ओळखीचं वाटेल, कारण आपले अनेक पुरावा, कथा, पुराण, भजन आणि आत्मकथामध्ये प्रकाशाच्या दिशेने जाणं मोक्षाच्या, परलोकाच्या किंवा इहलोकाच्या किंवा ईश्वर दर्शनाच्या रूपात वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर म्हणतात, प्रकाश स्वरूप समाधी. तर आता हे फक्त मेंदूचं काम आहे का? तर नाही. हे आपल्या मानवी जातीच्या सामूहिक भावविश्वावर रुजलेलं आहे आणि त्यावर एक प्रतीक आहे. एक 82 वर्षाचे गृहस्थ होते. 15 मिनिट त्यांचं हृदय बंद होऊन त्यांना ICU मध्ये ऍडमिट करण्यात आलं. ते बेशुद्ध होते, पण त्यानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एका लांब अंधाऱ्या सुरुंगातून चाललो होतो. कुठेही भीती नव्हती, कुठेही वेदना नव्हत्या आणि समोर एक तेजस्वी प्रकाश होता. तो प्रकाश अगदी माझ्या आईच्या चेहऱ्यासारखा वाटत होता. हे वर्णन केवळ आता शारीरिक नसून भावनिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या देखील शक्तिशाली आहे. संशोधन काय सांगतं तर युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया मधील डॉक्टर ब्रूस ग्रेसन यांचं संशोधन सांगतं की ज्या लोकांनी प्रकाशाकडे वाटचाल अनुभवली त्यांचं आयुष्य नंतर अधिक शांत, आत्मविश्वासपूर्वक आणि सहृदयी झालं. आपल्याकडे कसे बघू शकतो आपण याकडे कसे बघू शकतो या अनुभवाकडे, तर हा प्रकाश म्हणजे मृत्यू नव्हे, तर तो एक आत्मिक संक्रमणाचा टप्पा आहे. ही वाटचाल आपल्याला सांगते की आपलं आयुष्य संपत नाही, तर ते एका नव्या स्तरावर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. प्रकाशाकडे जाणे हे जेव्हा केवळ डोळ्याचं दृश्य नसून ते आत्म्याचं प्रकाशाशी किंवा आत्म्याचं शांततेशी किंवा आत्म्याचं शाश्वतीशी एक दिव्य संवाद आहे, हे ओळखा. NDA मध्ये काही जणांचा असाही अनुभव येतो की मला माझे मृत नातेवाईक भेटले, तर ही स्मृती आहे. आत्म्याच्या खरोखरच होणारा स्पर्श हा आहे. पण एक खूप सामान्य अनुभव आहे नियर डेथ एक्सपिरियन्समध्ये चा अनुभव सांगणारा की अनेक व्यक्ती ही एक गोष्ट मात्र त्यांनी हमखास सांगतात की मी प्रकाशाकडे चाललो होतो आणि अचानक मला माझे बाबा दिसले आणि माझी आई दिसली. माझ्याकडे हृदय हसत होती आणि ती मला माझ्याकडे पाहून हसत होती. त्यांनी मला म्हटलं की अजून तुला वेळ आलेली नाही किंवा अजून तुला वेळ आहे, तुझी वेळ अजून आलेली नाही, तू परत जा.
हा अनुभव अनेक ज्येष्ठांनी ICU किंवा अपघातानंतर किंवा कोमातून परत आल्यानंतर शब्दशः त्यांनी वर्णन केले. कधी नातेवाईकांशी संवाद करतात, प्रेमाने जवळ घेतात आणि त्या माणसाला सांगतात, की आता अजून थांबायचं आहे तुला. तर विज्ञान याला काय सांगतं, की विज्ञानाच्या भाषेत याला काय म्हणतात किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे अनुभव काय म्हणतात? तर याला मेमरी रिकॉल किंवा भावनिक संमिश्र भ्रम, इमोशनल हॅल्युसिनेशन म्हणून मानले जातात. मेंदूतील स्मृती केंद्र जिचे आपल्याला आठवणी ज्या ठिकाणी आठवणी साठवल्या जातात, तर या मृत्यूच्या जवळ असताना मेंदूच्या स्मृती विभागात जोरदार हालचाली होती आणि त्यामुळे खास करून भावनिकदृष्ट्या ज्या आठवणी आहेत, ज्या आठवणी साठवलेल्या आहेत, त्या जाग्या होतात आणि आपले प्रियजन जे आपल्याला सोडून गेलेले नातेवाईक आपल्या डोळ्यासमोर येतात. एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हे रसायन आपल्या मनातील शांती, प्रेम, स्नेह जागवतात आणि त्यामुळे आपल्याला मनाने सर्वात सुखद आणि सुरक्षित व्यक्तीचं आपल्याला दर्शन घडवले जाते. म्हणजेच आपले प्रिय मयत नातेवाईक एक सामाजिक, मानसिक सुसंवाद अशावेळी घडतो. माणूस आयुष्यभर मृत नातेवाईकाबद्दल कळत नकळत विचार करत असतो, त्याची आठवण ठेवत असतो, त्याच्याशी संवाद साधत असतो, की अशा वेळी मृत्यूच्या समीप गेल्यावर मेंदू ही भावनिक गरज आपली पूर्ण करत असतो. हे एक आपली आभासी भेट घडून आणतो आणि त्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे, त्याला आध्यात्मिक बाजू आहे का? तर आपल्या संस्कृती मध्ये म्हणजेच भारतीय संस्कृतीमध्ये असे मानले जाते, की माणूस मृत्यूजवळ गेल्यावर त्याचे आधी गेलेले पूर्वज, त्याचे आई वडील, त्याचे जिवलग आत्मे त्याला न्यायला येतात. ते त्याला मार्ग दाखवतात, पुढे चल किंवा तू आता परत जा, अशा प्रकारे ते त्याला मार्गदर्शन करतात. गरुड पुराणात याचं वर्णन आहे. अनेक लोकांमध्ये असं सांगितलं जातं, की माझ्या आईच्या आत्म्याने मला वाचवलं, किंवा श्राद्ध, पितृपक्ष किंवा तर्पण यातूनही पूर्वजांचा स्पर्श आणि आशीर्वाद हाच उद्देश असतो. आणि म्हणून अनेक लोक म्हणतात, खऱ्या आत्म्याच्या सानिध्याचा स्पर्श असतो. एक आपण उदाहरण पाहू, की 85 वर्षाचे कृष्णराव, त्यांना मेंदूत स्ट्रोक आल्याने ते तीन दिवस ते कोमात होते. शुद्धीवर आल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि आपल्या मुलाला सांगितले, की माझी आई आली होती, पांढऱ्या साडीत होती, तिच्या हातात फुले होते आणि ती म्हणाली, की बाळा, अजून वेळ नाही आली, तुला तुझ्या नातवाचं लग्न बघायचं आहे. आणि नंतर मी जागा झालो. हे बोलून दाखवत असताना त्याच्या डोळ्यात कमालीचा आनंद, शांततेच्या झऱ्याचा होता, आश्वस्ताचा झराच होता. आणि यासाठी तो अनुभवाचा काय महत्त्व आहे, ते अनुभव त्यांनी सांगितलेले, ते आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्यातून. तर आपल्या आयुष्यातील सगळ्यात जिव्हाळ्याच्या माणसाचा स्पर्श मृत्यूच्या दारात सुद्धा आपल्याला सोबत असतो. ही भावना इतकी शक्तिशाली आहे, की ती आपल्याला परत जगायला प्रेरणा देते. हे अनुभव असतात संवेदनशील मनाने जागवलेल्या भावनात्मक एक भेट किंवा सत्यात आत्म्याचा स्पर्श. पण दोन्ही प्रकारात ते आपलं मन काम करून जातात. मित्रांनो, मृत नातेवाईक भेटतात तेव्हा तो फक्त आठवण नव्हे, तर ते आपल्याला जणू सांगत असतात, की तू अजून जगायचं आहे, तुला अजून जगायचं आहे. प्रेमानं, आशेनं आणि शांततेनं आयुष्याचा फ्लॅशबॅक
एका क्षणात सगळं जीवन दृष्टिक्षेपात येतं. मी आयसीयूमध्ये पडलेलं होतो. डोळे मिटलेले होते आणि एका क्षणात माझं संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून गेलं. लहानपण, माझी शाळा, माझं लग्न, बायकोचा पहिल्यांदा धरलेला हात, तो क्षण, माझ्या मुलाचा जन्म, त्याच्या शाळेचा पहिला दिवस, सगळं काही एकदम आठवलं. हा अनुभव प्रत्येक एक्सपिरियन्समध्ये सर्वात सामान्य अनुभव आहे. म्हणजेच फ्लॅशबॅक हे नेमकं घडतं काय, की मेंदू नेमकी कोणती किमया करतं की कळवण्यासाठी. तर आपण आधी आपण म्हटल्याप्रमाणे साहजिकच जे भांडार आहे, जे त्यांचे फोटो अल्बमसारखं असतं, त्या स्मृती आहे. त्या स्मृतीमध्ये एक जसा अल्बम आपण आठवणीसाठी सांभाळतो, त्या अल्बमसारखंच असतं. आणि हे मृत्यूच्या जवळ गेल्यावर त्या भ्रमात अतिशय तीव्र, त्या भागामध्ये अतिशय तीव्र प्रतिक्रिया चालू होते आणि जुन्या विस्मृतीत गेलेल्या स्मृती अचानक जाग्या होतात. भावना आणि आठवणी याचं मिश्रण असलेल्या गॅट हा जो पार्ट आहे, आठवणी साठवून ठेवणारे जे केंद्र आहे, त्या आठवणीला भावना जोडतं. आणि म्हणून आयुष्याचे भावनिक क्षण, लग्न, मुलांचं असणं, आईचे डोळे अधिक ठळकपणे आपल्याला ते उमगतात. मेंदूचा शेवटचा प्रयत्न चालू असतो की मी काय जगलो, मी काय वागलो, मी कोण होतो, ह्या सगळ्याचा आढावा घेतो. काही वैज्ञानिक याला मेंदूचा शेवटची फाईल, जेव्हा शेवटची फाईल बंद आधीची जी झपाटलेली आठवण, याला आपण म्हणू शकतो. कसे दिसतात हे अनुभव, तो जो एक क्षण असतो तो एखाद्या चित्रपटासारखा असतो. पण तुम्ही त्यात दिग्दर्शकही तुम्हीच आहात, प्रेक्षकही तुम्हीच आहात. आणि काही लोकांना असं वाटतं की आपलं जीवन त्यांच्या डोळ्यासमोरून भरकन निघून गेलं. तर काही जण म्हणतात की प्रत्येक क्षण जणू थांबलाच, स्पष्टपणे दिसला आणि मग पुढे सरकतो. याला मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. माणसाचा मेंदू मृत्यूच्या क्षणी मी आयुष्यात काय साध्य केलं याचा शोध घेतो. हे म्हणजे भावनिक समर्पणासारखं असतं. आपण जोडीदारासोबत किती वेळ दिला, कुठे चुकलो, काय चुका झाल्या, माफ केलं का, अशा सगळ्याच गोष्टीचा अर्थ आठवतो. अशा वेळी त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भ आहेत. काय आहेत? तर हिंदू धर्मात याला चितपट म्हटले जाते. लक्षात घ्या, चित्रपट नव्हे. आणि मृत्यूच्या वेळी आत्म्याला त्याचे संपूर्ण कर्म दिसते आणि त्यामुळे हा अनुभव केवळ मानसिक नसून आध्यात्मिक शुद्धीकरण मानला जातो. एक 76 वर्षाचे आनंदराव यांना एक अपघातात जबर मार लागला आणि 20 मिनिटपर्यंत ते अचेत होते. त्यानंतर त्यांना शुद्ध आली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समोर एक जण बसला होता, देवासारखाच दिसत होता. आणि मग तो म्हणाला, तू तर काय शिकलास आयुष्यात? आणि मला लगेच माझ्या मुलांसोबत चे क्षण, त्यांच्यासोबत रुसणं, पत्नीसोबतचे क्षण, आई वडिलांचं प्रेम, हे सगळं आठवलं आणि मला वाटलं की माझी परीक्षाच चाललेली आहे. आपल्यासाठी आपण काय अर्थ लावायचा याचा? आपण आपलं जीवन आपण कसं जगायचं? आपण जसं मागे वळून पाहतो तसं लक्षात येते की छोट्या छोट्या क्षणातही खरी समृद्धी लपलेली असते. मृत्यूच्या क्षणी येणार हे फ्लॅशबॅक शिकवतं की प्रेमात गुंतलेले क्षणच कायम राहतात. क्षमा करणे, स्वीकारणे, याचं मोल किती मोठं असतं, नाही? आणि शेवटी म्हणजे हे की आयुष्य हे केवळ
काळा पांढरा दोन रंगातच विभागलेलं नाही, तर ते एक रंगीत अशा असंख्य स्मृतीची दीपमाळच आहे. मृत्यूच्या छायेत मेंदू आपल्याला आरस पाणी सौंदर्य दाखवत असतो आणि तेव्हा आपण पाहतो फक्त माणूस त्याचं प्रेम आणि जपलेले क्षण. अशा अनुभवानंतर व्यक्ती बदलते. का बदलत असेल, की बदलत असेल आणि व्यक्ती बदलते का? तर मी मृत्यूच्या इतक्या जवळ गेलो आणि परत आलो. आता आयुष्य आधीसारखं नाही वाटत. जगण्याची खरी किंमत आता समजली आहे. फक्त एक संवाद नाही मित्रांनो, हे तर जवळपास 80% नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभवलेल्या व्यक्तीमध्ये दिसून आलेलं आहे की आत्म्याचा, विचाराचा आणि जीवनदृष्टीचा अंमल. आता वैज्ञानिक भाषेत याला काय म्हणता येईल? व्यक्तीमध्ये जेव्हा व्यक्तीच्या ट्रान्सफॉर्मेशन इफेक्ट असे म्हणतात. डॉक्टर ब्रूस आणि डॉक्टर पिन यांच्या संशोधनानुसार NDA नंतरच्या व्यक्तीच्या वर्तनात आणि विचारसरणीत काय 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 बदल होतात ते आपण पाहू. पहिले तर मृत्यूची भीती लक्षणीय कमी होती. आश्चर्य वाटलं ना? पूर्वी मृत्यूचा विचार जरी आला तरी लोक गोंधळायचे किंवा काहींना भीती वाटायची. पण NDA नंतर लोक म्हणतात मृत्यू म्हणजे शेवट नव्हे, तो तर एक नवीन प्रारंभ आहे. यामुळे मरणाची भीती नसेल तर आयुष्य अधिक निर्भयतेने आणि अजून मोकळेपणाने आपल्याला जगता येतं. दुसरा काय बदल होतो तर जगाकडे किंवा लोकांकडे अधिक सहृदयतेने पाहायला आपली सुरुवात होते. NDAच्या अनुभवात आलेल्या व्यक्ती इतरांच्या दुःखाकडे अधिक समजून घेण्याच्या दृष्टिकोनाने पाहायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून राग, द्वेष, स्पर्धा या सगळ्या भावना कमी होतात. त्या माणसात करुणा, क्षमा आणि प्रेमाची भावना वाढीस लागते. आध्यात्मिकता वाढते आणि धर्मनिष्ठा नव्हे तर आत्ममुक्ती. लोक कोणत्याही एका धर्मात अडकत नाही, तर या उलट सर्व धर्माच्या गाभ्याशी प्रेम, सेवा आणि आत्मिक शांती याकडे ते वळतात. ध्यान, मौन आणि आत्मचिंतन त्यांना जवळचे वाटायला लागते. संपत्तीपेक्षा त्यांना अनुभवांना जास्त महत्त्व द्यायला लागतात. किती मिळवलं यापेक्षा काय जगलो या प्रश्नाने त्यांना अधिक अर्थ मिळतो. भूतकाळातील चुका, भविष्याची चिंता करणे आणि वर्तमानात ते जगू लागतात. रमाकांत देशमुख एक 78 वर्षाचे गृहस्थ, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 3 मिनिट त्यांचं हृदय थांबलं होतं. शुद्धीवर आल्यानंतर ते म्हणाले, मी एक प्रकाश पाहिला आणि वाटलं आता सगळं संपलं. पण मला एक प्रश्न पडला, माझ्या पत्नीला मी शेवटचं केव्हा प्रेमाने पाहिलं होतं? आणि ह्या प्रश्नाने जेव्हा मी आता सकाळी उठतो तेव्हा रोज तिला मी चहा करून देतो, कारण मला वाटतं प्रेम ही शेवटची संधी आहे. त्या दिवसात ते लपलेलं असतं. किती छान आहे ना? आपल्यासाठी या बदलाचं काय महत्त्व आहे? तर आपल्यालाही NDAचा अनुभव घ्यायची गरज नाही, पण त्या अनुभवानं दिलेल्या जीवनाचं मूल्य आपण आजच स्वीकारू शकतो. आपण रोज जेव्हा आरशात बघतो तेव्हा आयुष्य बाकी आहे असं आपल्याला वाटतं, आपण असं समजतो. पण आपण काय करायला हवं तर राग, कटुता, दुरावलेली माणसं आणि सगळ्यापासून मोकळं होण्यासाठी NDA अनुभव शिकवतो की जगणं हे माफ करणं, जगणं हे स्वीकार करणं आणि जगणं हे प्रेम करणं इतकंच साधं सोपं असतं. आता नियर डेथ एक्सपिरियन्स नंतर माणूस आता मृत्यूला घाबरत नाही.
तर ते जगायचं प्रत्येक क्षणाला मिठी मारतो. कारण आपण किती काळ जगलो यापेक्षा आपण कसे जगलो, आपण आपल्या मनाने जगलो का, मनसोक्त जगलो का, याला जास्त अर्थ आहे. मित्रांनो, संशोधन काय सांगतं त्या अनुभवांबाबत मी खरंच आपण काहीच सांगू शकत नाही. ते खरंच घडतंय, ते भ्रम आहे. तर डॉक्टर रेमंड मूडी यांचं एक पुस्तक आहे, लाईफ आफ्टर लाईफ. तर त्यांनी हे 1975 साली हे पुस्तक लिहिलं होतं. हे जगातलं पहिलं नियर डेथ एक्सपिरियन्सवरचं पुस्तक आहे. त्यांनी यामध्ये 150 अनुभव गोळा केले. त्यांनी कार्डियक नंतर जे रुग्ण शुद्धीवर येतात, प्रकाश, शरीराच्या बाहेर जाणं, मृत नातेवाईकांना भेटणं, शांतता, असे अनुभव सांगितले. त्याच पुस्तकामुळे जगभरात NDE हा एक वैज्ञानिक संशोधनाचा विषय बनला. आता मोडी म्हणतात, हा अनुभव केवळ रासायनिक प्रक्रियेचा परिणाम नसून तो एक चेतनाचा दुसऱ्या स्तराशी संबंध असू शकतो. डॉक्टर पील, नेदरलँड्स यांनी 10 वर्ष या NDE बद्दल अभ्यास केला. त्यांनी कार्डियक पेशंटवरती अभ्यास करून एक खळबळजनक निष्कर्ष मांडला. त्यांच्या 344 रुग्णांपैकी 18% रुग्णांनी NDEचे अनुभव सांगितले. त्यातल्या बहुतेकांनी मृत्यूच्या वेळेचा प्रकाश, जीवन झपाट्याने डोळ्यासमोरून जाणं किंवा आध्यात्मिक संवाद अनुभवला. त्यांनी हे राशी त्या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल मध्ये त्यांचे हे जे काही निष्कर्ष आहे ते प्रसिद्ध केले. आणि ते म्हणतात, मेंदू बंद असतानाही चेतना सुरू राहू शकते. ही आधुनिक वैदिक शास्त्रासाठी एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. डॉक्टर सॅम पार्निया यांनी USA मध्ये काम केले आणि त्या शास्त्रज्ञांचं म्हणणं तर त्यांनी एक सर्वात मोठा एक NDEचा संशोधन प्रकल्प राबवला. 2008 ते 2014 या काळात युरोप आणि अमेरिकामधील 2000हून अधिक कार्डियक रुग्णांचा अभ्यास केला गेला. या प्रकल्पाअंतर्गत त्यात काही रुग्णांनी डॉक्टरांचं म्हणणं, ऑपरेशन थिएटरमधील दृश्य, संवाद याची अचूक माहिती दिली. जेव्हा ते क्लिनिकली डेथ होते, डॉक्टर पार्निया म्हणतात, मनाची जाणीव मृत्यू झाल्यानंतरही काही मिनिटे टिकते. ही कल्पना विज्ञानालाही गोंधळात टाकणारी आहे. याबद्दल न्यूरोसायन्स काय सांगतं, तर NDE म्हणजे हॅल्युसिनेशन असू शकतं असं काही वैज्ञानिक मानतात. मृत्यूवेळी मेंदूतील टेम्पोरल लोब आणि व्हिज्युअल कॉर्टियस मध्ये अतिसक्रियता होते. DNT सारखे नैसर्गिक रसायन यावेळी स्त्रवतात, जे आध्यात्मिक अनुभवासारखे दृश्य तयार करतात. पण महत्त्वाचं म्हणजे सगळ्या NDE रुग्णांनी अनुभवलेले नमुने आश्चर्यकारकरित्या सारखेच असतात. ही गोष्ट फक्त रसायनाला आधारित नसून मानवी चेतनाच्या गूढतेवर देखील प्रकाश टाकते. जगभरातील सांस्कृतिक तुलना केली तर भारत, अमेरिका, जपान, आफ्रिका सगळीकडे NDE म्हणजेच नियर डेथ एक्सपिरियन्सचे अनुभव आहेत. मात्र प्रकाश, शरीराबाहेर जाणं, मृत नातेवाईक भेटणं आणि शांततेचा गूढ जाणवणं हे समान घटक सर्व अनुभवामध्ये आढळतात. म्हणजे माणसाचा मेंदू, भावना आणि चेतना जगभर सारख्याच पद्धतीने प्रतिसाद देतात. जेव्हा आपण असतो मृत्यूच्या सीमारेषेवर, संशोधन ही जी काही संशोधन झाली ती काय सूचित करतात की NDE हे अनुभव सांगतात की यामागे काही प्रमाणात मेंदूचं रसायन आणि काही प्रमाणात
चेतनाची अद्भुत क्षमता कार्यरत असते. आणि मृत्यूनंतरची जी चेतना हे क्षेत्र अजून विज्ञानासाठी एक गूढ आहे, उघड न झालेलं पान आहे. आपण यातनं काय अर्थ घेऊ शकतो? आपण जेव्हा या टोकावर पोचतो तेव्हा काहीतरी आपल्यामध्ये घडतं, जे विज्ञानाला अजूनही उलगडलेलं नाही, पण मनाला एक विलक्षण शांती देऊन जातं. मित्रांनो, नियर डेथ एक्सपिरियन्स हे केवळ अनुभव नाहीत, ते मानवाच्या चेतनेतील शेवटच्या क्षणी जागवलेल्या प्रकाश ज्योत आहे, जी विज्ञानालाही थक्क करून सोडते. आपल्याकडे भारतात याला काय म्हणतात? म्हणजे आता नियर डेथ एक्सपिरियन्स ही टर्म तर विदेशात आहे, परंतु आपल्याकडे पण काही अनुभव आपण ऐकतो किंवा लोकांनी असे अनुभव आलेले आहेत आपल्या घरात. आपण ऐकलेले शब्द आपण ऐकूयात. तो तर मेल्यासारखाच गेला होता. आजी म्हणाली, पितरांनी सांगितले की अजून वेळ आलेली नाही. ही वाक्य म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्सच्या अगदी भारतीय भाषांतर आहे. आपण शास्त्रीय संज्ञा वापरत नसलो तरी अनुभवाला नाव आपल्याकडे आधीपासूनच आहे. आपल्या हिंदू परंपरेतील संकल्पना प्रेतावस्था आणि पितृदर्शन. हिंदू धर्मात माणसाच्या मृत्यूनंतरचा टप्पा 3 अवस्थेमध्ये सांगितलेला असतो: देहत्याग, प्रेतावस्था आणि पितृलोकातील प्रवास. जर एखादी व्यक्ती मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत आली तर असे म्हणतात की त्याने पितृलोकाचे दर्शन घेतले आणि ते परत आले. गरुड पुराणात याचं वर्णन सापडतं. मरणोत्तर आत्मा यमदूतासोबत प्रेत लोकातून प्रवास करतो, परंतु काहींना आधीच कर्म अजून अपूर्ण असल्यामुळे परत पाठवलं जातं. म्हणजेच NDAमध्ये प्रकाश, प्रवास, पूर्वजांचे दर्शन हे घटक गरुड पुराणाशी जोडणारे आहेत. देवदर्शन. लोककथामध्ये एक शब्द आजी आजोबाकडून आपण ऐकतो की बाळा, एका वेळी तर माझ्या स्वप्नात साक्षात देवच दिसला आणि म्हणाला, अजून नाही ग, काही वेळ आहे तुला. किंवा रुग्ण सांगतात की माझ्या कुलदेवताचं दर्शन झालं, ती म्हणाली परत जा. हे अनुभव भारतीय लोकमानसात स्वप्नावस्था, दैवी इशारा किंवा दिव्य अनुभूती अशा शब्दात येतात, पण त्यामागे खरं तर असतं नियर डेथ एक्सपिरियन्सच. हे अनुभव यमदूताशी भेट झाल्याचं बरेच जण सांगतात आणि परंतु म्हणतात की माझं नाव अजून यादीत नाही. अनेक जण असं सुद्धा सांगतात. पण त्यांनी दुसरं नाव घेतलं. कधीकधी मृत्यूच्या उंबरठ्यावर गेल्यानंतर जे लोक परत येतात ते असं सुद्धा म्हणतात की मला असं सांगितलं गेलं की तुझं नाव यादीत नाही आणि दुसऱ्याचंच नाव घेतलं गेलं आणि मला परत पाठवलं. भारतीय लोक परंपरेत यमदूत मृत्यूचे दूत असून ते आत्म्याला घेऊन जातात, परंतु जेव्हा यमदूत चुकून एखाद्याच्या जवळ येतात किंवा त्या आत्म्याला काल पूर्ण नाही तेव्हा त्याचा पूर्ण झालेला नसतो तेव्हा त्याला परत पाठवलं जातं. या कथामधून NDAचे प्रतिबिंब आपल्याला दिसून येतं आणि आपल्या संत परंपरेत देखील याचं वर्णन आलेलं आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास अशा अनेक संतांनी त्यांच्या लेखनात प्रकाश स्वरूप समाधी, देहभान विसरून शांततेशी एकरूप होणे याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णनही केवळ आध्यात्मिक नाही तर NDAशी मिळती जुळती आहे. उदाहरणार्थ, प्रकाशात मी विलीन झालो, देहभान हरपलं, शांतता प्रकट झाली. ही वाक्य NDA नंतर सांगितलेल्या अनुभवाशी आश्चर्यकारकरित्या जुळतात आणि अनुभव आणि आपण त्याला काय म्हणतो तर भारतात याला काय म्हणतात की त्याची एक छोटीशी लिस्ट आहे.
अनुभव जो असतो तो प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा, त्याला आपल्याकडे दिव्यदर्शन किंवा ब्रह्मदर्शन असे म्हणतात. अनुभव असतो शरीराच्या बाहेर जाण्याचा, त्याला आपल्याकडे म्हणतात की प्राण बाहेर गेला होता किंवा आत्मा शरीरातून बाहेर पडला होता. मृत नातेवाईक भेटले, त्याला आपण पितर स्वप्नात आले असे म्हणतो. संपूर्ण आयुष्य नजरेसमोरून गेलं, त्याला आपण कर्माचे चित्र दिसले, आपण परत आलो असं त्याला म्हणतो. की काळ चुकला किंवा यमदूत परत गेली. आपल्यासाठी हे समजणे का महत्वाचे आहे? कारण ही गोष्ट आपल्या संस्कृतीत नवीन नाहीच आहे, तर ती आपल्या परंपरा, श्रद्धा आणि भावविश्वाचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वी त्याला दैवी अनुभव म्हटलं जायचं. आज त्याला विज्ञान नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतात. पण अनुभव तोच आहे, भाषा मात्र वेगळी आहे. भारतामध्ये नियर डेथ एक्सपिरियन्सची संकल्पना आपल्याला आधी सांगितलेल्याप्रमाणे वेगवेगळ्या संज्ञाच्या रूपाने यमदूत भेटणे, पितर दर्शन झालं, आकाशात ओढले गेलो, अशा श्रद्धायुक्त भाषेत अनेक पिढ्यांपासून आपल्याला हे ऐकायला मिळतं. म्हणजेच विज्ञान जिथे संशोधन करतंय तिथे आपली आजी आजोबा आधीच अनुभव सांगून गेलेत. मित्रांनो, आपण या सगळ्या जे काही आपण विवेचन केलं किंवा ही जी काही आपण चर्चा केली, यातून आपण काय म्हणतो, त्याला समरी स्वरूपात काय समजून घेतलं पाहिजे? तर नियर डेथ एक्सपिरियन्स हे आयुष्य बदलविणारं एक क्षण असतात आणि आपल्याला फार मोठी ती शिकवण देऊन जातात. त्यातली पहिली आहे, मृत्यू ही भीती नाही तर समजून घ्यायची गोष्ट आहे. मृत्यू आला की सगळं संपतं ही भावना फार वर्षापासून आपल्यामध्ये आहे. पण NDA हे सांगतं की मृत्यू म्हणजे अंत नव्हे, तो एक संक्रमणाचा टप्पा आहे, एका अवस्थेतून दुसऱ्या प्रवासाची सुरुवात. जे परत आले ते सांगतात की मरणातही शांतता आहे, प्रकाश आहे, प्रेम आहे. आणि म्हणून आपण नेहमी मनात पक्क करून ठेवलं पाहिजे की मरणाची भीती ठेवली तर आपण आयुष्य जगायचंच विसरतो. दुसरी शिकवण यातून अशी मिळते की प्रत्येक दिवस ही संधी आहे काही नवीन जगण्याची, सुधारण्याची. नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभव ज्यांनी घेतला आहे ते लोक परत आल्यावर काय म्हणतात माहित आहे? आता मला प्रत्येक दिवस देणगी वाटतो. देणगी. आपण ज्येष्ठांनीही याच दृष्टिकोनाने जगायला हवं, नाही का? रोज सकाळी उठून आजचा दिवस म्हणजे नवीन संधी, हसण्यासाठी, माफ करण्यासाठी, प्रेम देण्यासाठी आणि आठवणीसाठी. पश्चाताप त्यांना स्वीकारा पण जिवंत राहा. ज्येष्ठ वयात अनेकदा जुन्या चुकांची, गमावलेल्या माणसाची किंवा वाईट निर्णयाची आठवण आपल्याला त्रास देत असते. पण NDA सांगतं की शेवटच्या क्षणी आयुष्य एक फ्लॅशबॅक म्हणून समोर येतं. फक्त प्रेम, क्षमा आणि आनंदाचे क्षणच आपण परत अनुभवतो. आणि म्हणूनच ज्या नात्यामध्ये अंतर आहे त्यांना जोडून टाका. जिथे दुखापत केली आहे तिथे माफ करा आणि किंवा माफी मागा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आध्यात्मिक शांती ही वयाच्या गणितावर नाही तर मनाच्या शांततेवर असते. NDA मध्ये अनुभवलेली शांती, प्रकाश, ईश्वर प्रेम हे कुठल्याही एकाच धर्माची संपत्ती नाही आहे. तुम्ही देव मानता की नाही, तुम्ही पूजा अर्चा करता की नाही, हा प्रश्नच इथे गौण आहे. इथे महत्त्वाचं हे आहे की तुमचं अंतर्मन शांत आहे का? तुमचं आयुष्य तुम्हाला अर्थपूर्ण वाटतंय का? आणि त्यामुळे प्रार्थना करा, ध्यान करा, चालायला जा, गाणी म्हणा, नाती जोडा. कारण हीच आहे जिवंत असण्याची प्रचिती.
मृत्यूच्या जेवढं जास्त भान तेवढंच खोल आयुष्य. जे मरणाला समजतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. नियर डेथ एक्सपिरियन्सचे अनुभव सांगताना हे मरण कितीतरी गूढ आहे पण शांततादायक आहे. आणि म्हणून मरणाचा विचार म्हणजे दुःख नाही, आयुष्य जपण्याची प्रेरणा आहे. जसा दिवा विजायच्या आधी शेवटी फडफडतो आणि उजेड देतो, तसंच आपल्या जीवनाचं शेवटचे टप्पे अधिक तेजस्वी आणि अर्थपूर्ण करता येतं. मृत्यू येईल पण तोपर्यंत भयाचा विषय नाही. नियर डेथ एक्सपिरियन्सच आपल्याला दाखवतो की प्रत्येक क्षण जगा, संपूर्ण जगा आणि प्रेमाने जगा. आपण आयुष्य किती जगलो याला मोल नाही आहे, तर आपण कसं जगलो यालाच अर्थ आहे. मंडळी, आज आपण मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांचे अनुभव ऐकले, पण आपण आता ठरवूया की आपण कोणासाठी असा नियर डेथ एक्सपिरियन्स अनुभव न घेता आजपासून असा आयुष्य जगू की जे शेवटी आठवताना एकच भावना मनात येईल, खूप सुंदर जीवन जगलो रे, नाही का? धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.